नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण। हृदयविकारानं नव्हे तर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट। जय मालोकारच्या मृत्यूबाबत उच्च स्तरावर चौकशी करावी, संशय कुणावर नाही पोलीस संरक्षण द्या, मालोकार कुटुंबियांची मागणी। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता, येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार याबाबत विधेयक मंजूर करणार। पुढील 10 ते 15 दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। 5 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, इतर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील, शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं विधान। आचारसंहिता लागणार असल्याने मविया महायुतीचा बैठकांचा सिलसिला, जागावाटपावरील चर्चांना वेग। महाविकास आघाडीत आजपासून सलग 3 दिवस जागावाटपावर चर्चा होईल, काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काही झालं तरी चर्चा होणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या आमदारांची देवगिरीवर बैठक, महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा। तिसऱ्या आघाडीत एमआयएम पक्षाला नो एंट्री, धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार, बच्चू कडूंची भूमिका, तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्वाची बैठक।